त्यांनी कशात घेतला माहितीये का? किती वर्ष आधी त्यांनी कशात घेतलं सर? लॉकडाऊन मध्ये दुकानं चालू होती, स्वस्त पडला ना त्यावेळी आणि त्यावेळी काही बबल नाही केलं. नंतर मग सिंगल रन या बॉलवरती मिळतं. उमंग आणि अक्षयची जोडी. मागच्या वेळी उमंग थोडेसे पत्र स्वस्तात माघारी परतले. आता पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारे बलंदाजी होईल त्यांच्याकडून. इकडे पाहिलं तर अगदी सॉफ्ट हँड्सने केलेला हा फटका. बॉल चाललाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय. पहिला बॉल चौका, दुसरा बॉल सिंगल, तिसरा बॉल चौका. 3 चेंडू 9 धावा झाल्या धाव फलकावरती. इकडे पहिले तर थोडासा मात्र गतीने टाकण्याचा प्रयत्न, वेगाने टाकण्याचा प्रयत्न आणि आधी आणखीन एक वाईट बॉल. पुन्हा एकदा वाईट बॉल. अशा प्रकारे आता 3 चेंडू धावा झाल्यात 11. इकडे पहिले तर चेंडू हवेत आहे, तितक्यात मात्र 1 रन कंप्लीट होतोय. 4 चेंडू 12 धावा झाल्या धाव फलकावरती. इकडे मात्र अगदी समोरच्या बाजूने खेळलेला चांगला फटका उमंगचा. अगदी पॉवरफुल स्ट्रोक. थोडासा मात्र खाली राहिला. संध्याकाळी हायवेला ट्रॅफिक होतं, ते इकडे गाड्या घुसवतात ना सगळे संध्याकाळी. गाड्या पळायचं नाही, 5 चेंडू 13 धावा झाल्यात. किती वर्ष लागले? 15 वर्ष. पहिलं तर लेग बाईच्या स्वरूपात 1 रन मिळतो. अशा प्रकारे पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत 14. 14 झाले. 14. पहिलं तर पहिल्याच बॉलवरती झेल घेण्याची संधी होती आणि रनआउटचा देखील चान्स होता, परंतु दोन्ही संधी चुकल्या आहेत. सिंगल रन इकडे मात्र मिळतोय. पहिलं तर हा फटका चांगला आहे. उमंगचा हा पॉवरफुल स्ट्रोक आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार येतोय. दोन चेंडू धावा झाल्यात 21
आणि इकडे मात्र बॅट आणि बॉल मध्ये चांगला संपर्क घडला नव्हता. चान्स होता कीपरला कॅच घेण्याचा, परंतु बॉल निघून गेला पटकन. डॉट बॉल येतोय. 3 चेंडू 21 धावा झाल्या धावफलकावरती. पुढचा बॉल फुल टॉस आहे आणि फुल टॉस बॉलला षटकाराला कसं कन्वर्ट करायचं हे मात्र उमंगकडनं आपण बघू शकता. 4 चेंडू 27 धावा झाल्या. 27. पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार येत आहेत. क्या बात आहे. हा फलंदाज मात्र 19 वर्षाचा आहे आणि एक आपली वेगळी ओळख बनवली आहे भांडूप मध्ये याने. 33 धावा झाल्यात आता 5 चेंडूच्या अखेरीस. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि सिंगल रन यावेळेस मात्र मिळतोय. 2 षटक संपतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 34. 34. 34. इकडे पाहिलं तर अगदी पहिल्याच बॉल वरती बॉलरचं स्वागत षटकाराने केलंय. क्या बात आहे. अगदी पॉवरफुल हिटिंग मैदानाच्या आत चालू आहे. अटॅकिंग चालू आहे उमंगच्या माध्यमातून. धावा झाल्यात आता 40. पुन्हा एकदा यावेळेस नो बॉल आहे. नो बॉल वरती त्याला संधी मिळाली आहे. बेचाळीस धावा झाल्या धावफलकावरती. 1 चेंडू अजूनही 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मग या पुढचा बॉल अक्षय स्ट्राईक वरती आहे. अक्षयचा देखील चांगला फटका आहे आणि तिकडे पाहिलं तर चुकी झाली आहे. षटकार पुन्हा एकदा येतोय. 2 चेंडू 48 धावा झाल्यात आता धावफलकावरती. यावेळेस जर पाहिलं तर दांडी गोल झाली आहे. फलंदाज बाद झालाय. कळला नाहीये फलंदाजाला हा चेंडू. 3 चेंडू धावा झाल्यात 48. पहिले तर यावेळेस व्हाईट बॉल. 49 धावा झाल्या. तिकडे पहिले तर फुल टॉस चेंडू वरती आणखीन एक षटकार येतोय. 4 चेंडू 55 धावा झाल्या धावफलकावरती. 55. वाईट बॉल. 4 चेंडू आता 56 धावा झाल्या धावफलकावरती. पुन्हा एकदा जर पाहिलं तर समोरच्या बाजूने खेळलाय. आणखीन एक षटकार येतोय. बासष्ट धावा झाल्यात. 5 चेंडू शेवटचा बॉल बाकी आहे. तिसऱ्या ओव्हरचा हा शेवटचा बॉल आणि पुन्हा एकदा बॉल चौकाराकडे चाललाय. क्या बात आहे. 66 धावा झाल्यात. 66. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 66 धावा झाल्यात. इकडे पाहिलं तर यावेळेस पहिला चौकार या ओव्हरचा आला आणि या ओव्हर मध्ये जर 4 6 मारले उमंगने तर
इलाइट ईगल यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. पहिला षटकार आलाय. पहिल्या तर चांगला व्हाईट बॉल जज केलाय. धावा झाल्यात आता 73-73. पहिलं तर सिंगल रन. 74. पुढचा बॉल साई सामना करतायत. इकडे पहिलं तर या वेळेस दुसरा चौकार. क्या बात आहे. 3 चेंडू झालेत आणि धावा झाल्यात 80. पुन्हा एकदा जर पाहिलं तर या वेळेस झेल पकडला जातोय. विकेट येते. साई बाद होत आहेत. 80 धावा झाल्या धाव फलकावरती. 2 चेंडू अजून बाकी आहेत. मागच्या मॅच मध्ये आपण वडील आणि मुलांची जोडी पाहिली होती. आता देखील आपण पाहतोय स्ट्राईक एंडला वडील आहेत, नॉन स्ट्रायकर एंडला मुलगा आहे. 2 चेंडू बाकी आहेत. इकडे पाहिले तर लेग साईडच्या दिशेने खेळलाय. सिंगल रन मात्र मिळतोय. 81 धावा झाल्यात. शेवटचा बॉल बाकी आता. लोअर हँडने थोडासा मात्र खेळण्याचा प्रयत्न आणि 4 षटक संपलेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 82 धावा झाल्यात आणि 83 धावांचं लक्ष आता ड्रीम्स 11 संघासमोर. चला मॅचला सुरुवात होते आहे. 83 धावांचं लक्ष. अक्षय आलेत गोलंदाजी पार्कवरती. त्यांनी जर हॅट्रिक काढली तर शाहनवाज खान यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. शाहनवाज कडनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. चला हॅट्रिक होते आहे का बघूया. अक्षयकडनं 83 धावांचं लक्ष आहे ड्रीम्स 11 संघासमोर. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्यांचा बॅटिंगसाठी तयार आहे. पहिला बॉल फ्लिक केलाय. पहिल्या बॉलवरती सिंगल आलाय. बघूया अजून 5 चेंडू आहेत अक्षयचे.
हॅट्रिकसाठी शाहनवाज खान यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. इकडे पाहिलं तर यावेळेस षटकार येतोय साईराजच्या बॅटमधून. दोन चेंडू 7 धावा झाल्या धावफलकावरती. सुरुवात इकडे मात्र चांगली झाली आहे ड्रीम्स 11 संघासाठी साईराजकडून. पुढचा बॉल पुन्हा एकदा षटकार येतोय बॅक टू बॅक. 13 धावा झाल्यात आता धावफलकावरती. 3 चेंडू 13 धावा झाल्यात. आता पुढचा बॉल मला असं वाटतंय षटकारांचा हॅट्रिक साठी चान्स आहे साईराजला. हे पहिले तर यावेळेस चौदा धावा झाल्यात. आता 3 चेंडू 14 धावा झाल्यात. षटकाराच्या हॅट्रिकची चान्स अजूनही साईराजकडे आहे. आणि यावेळेस मिस हिट. चेंडू चांगला होता. या चेंडूवरती देखील मोठा फटका खेळण्यासाठी जायला हवं होतं परंतु मात्र सन्मान देण्याचा कुठेतरी प्रयत्न केला तिकडे साईराजने. बॅट आणि बॉलमध्ये चांगला संपर्क घडवला नाही त्याबद्दल मात्र आता डॉट बॉल होताना दिसतोय. 4 चेंडू 14 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी अजूनही 69 धावांचं लक्ष आहे. चेंडू उरलेत 20. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 16 धावा झाल्यात आता धावफलकावरती. 4 चेंडू 16 धावा. उलटा चेंडू आणि इकडे रनआउटची संधी आणि इकडे पाहिला गेलं तर नॉट आउट. पाच चेंडू 17 धावा झाल्यात. यावेळेस जर पाहिलं तर षटकाराने ओव्हर संपवतायत. 23 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इकडे मात्र होताना दिसत आहेत आपल्याला. आता 18 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे. चला 18 चेंडू जिंकण्यासाठी 60 धावांची गरज. साईराज स्ट्राईक वरती. साईराजने आतापर्यंत या मॅच मध्ये 2 षटकार ठोकले आहेत.
सिंगल रन मिळतोय. झोपलाय तो मगाशी उचललेला त्याने झोपला असता करेल करेल येईल येईल इथे त्याच्यामुळे तर येईल आता ये इकडे येतो टॉपला हा मग ये मग टॉपलाच ये डायरेक्ट. चला पुढचा बॉल साई यांचा साहिलसाठी. इकडे पहिला तर यावेळेस यू मिस हिट नाही झाला, परंतु मात्र काकांची सुंदर विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल कलेक्ट करून पटकन विकेट किपिंग इकडे मात्र मिळाली आहे आणि चांगला चेंडू इकडे मात्र साई यांचा. खरं तर कित्येक वर्षांचा हा एक्सपिरियन्स आहे आणि एक्सपिरियन्सच्या जोरावरती ज्या पद्धतीने मात्र एकाच ॲक्शनवरती दोन्ही टर्न इकडे मात्र साई यांच्याकडनं केले जातात आणि तिकडेच मात्र साहिल ज्यांनी मागची मॅच अगदी चांगला परफॉर्मन्स मागच्या मॅचमध्ये दिला, या मॅचमध्ये देखील सुरुवात अगदी पहिलाच बॉल त्यांनी मात्र षटकार ठोकला आणि त्यानंतर आता मात्र साईला फेस करताना कुठेतरी मात्र स्टेप आउट झाले, क्रीज सोडली आणि क्रीजचा वापर न करता पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला. तिथे मात्र बीट झाले आणि त्यानंतर विकेट किपरने देखील संधीचं सोनं केलं, विकेट घेतली आहे, साहिलला माघारी पाठवलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला मोठा ऑफ कटर इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे, सुंदर गोलंदाजी इकडे मात्र साई यांच्याकडनं. सुंदर क्षेत्ररक्षण प्रसाद यांच्याकडनं. इकडे पहिल्या तर एकटेच पळत सुटलेत आणि विकेट येते. स्टेप आउट झाले, पुन्हा एकदा चुकी झाली आणि विकेटचं पतन. प्रभावित केला साई यांनी आपल्या गोलंदाजीमुळे. चांगलं प्रदर्शन बॅटिंगमध्ये देखील दाखवलं. आता मात्र बॉलिंग देखील त्याच पद्धतीने मात्र करतायत. तिसऱ्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे साईने बॅटिंग केली, जवळपास 3 षटकार त्या ओव्हरमध्ये साईने मारले आणि त्यानंतर जर तर पाहिलं तर आता मात्र शेवटचा चेंडू देखील निर्धाव येतो. अशा प्रकारे 2 षटक संपलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर येस जिंकण्यासाठी आता 12 चेंडू 59 धावा हव्यात आणि एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर फक्त आणि फक्त 24 आणि साई यांच्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 1 रन त्यांनी खर्च केला. मित्रांनो, बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्गवरती आमंत्रित केलं गेलं शशांक यांना, ज्यांनी मागच्या मॅचमध्ये थोड्याफार जास्त रन्स खर्च केल्या, परंतु आता मॅच मोठी आहे. 12 बॉल आणि 59 धावा जिंकण्यासाठी हव्यात. स्ट्राईक वरती साईराज. इकडे पाहिलं तर यावेळेस जोरदार हिट आणि काय फिल्डिंग केली आहे. मागच्या मॅच मध्ये देखील असंच प्रदर्शन दाखवलं होतं, या मॅच मध्ये देखील असंच प्रदर्शन दाखवत आहेत.
11 चेंडू 59 धावांची गरज. इकडे पाहिलं तर यावेळेस जोरदार हिट षटकार येतोय. अगदी इझिली बॉलला पाठवलं बाउंड्री लाईन कडे, कारण की सेट झालेत आता साईराज देखील. जिंकण्यासाठी 10 चेंडू 53 धावांची गरज. वेगाने टाकण्याचा प्रयत्न, वाईट बॉल होतोय. समीकरण बदललंय, 10 चेंडू 52 धावा हव्यात, म्हणजे जवळपास आता 9 षटकार मारावे लागणार आहेत. आणि यावेळेस देखील मोठा फोक खेळण्याचा प्रयत्न, रन मिळत नाहीये, एका रन साठी प्रयत्न करत नाहीयेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस, बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवतात या चेंडूला. 8 बॉल 46 रन हवेत, म्हणजे 8 बॉल मध्ये 8 षटकार मारणं गरजेचं आहे. एक निर्णायक बॉल या मॅचचा असणार आहे. इकडे पाहिलं तर या वेळेस चुकी झाली आहे शशांक यांच्याकडनं, नो बॉल आहे. 8 बॉल 45 रन हवेत आता. यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 8 चेंडू 44 धावा जिंकण्यासाठी. या आधी आपण एक क्वार्टर फायनल पाहिली, ज्यामध्ये 12 बॉल आणि 31 धावांची गरज होती. ती मॅच जर आपण पाहिली तर 6 चेंडू 17 धावांवरती आली, आणि विनू पार्टे यांचा तो संघ होता, त्यांनी मात्र ती मॅच जिंकवली. इकडे पाहिला तर चांगला चेंडू आहे, डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल या ओव्हरचा. फुल टॉस चेंडू, फुल टॉस चेंडू वरती हा विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी आता 6 चेंडू 38 धावांची गरज आहे. आता मॅच SOA संघाला हरवू शकतात, ते म्हणजे फक्त नो बॉल आणि व्हाईट बॉल. बघूया, 6 बॉल आणि 38 धावा जिंकण्यासाठी. पहिला बॉल, आणि पहिल्या बॉल वरती विकेट येते. साईराज थोडं सांभाळून. चला, 5 बॉल मध्ये 38 धावा करायचे आहेत. नवीन फलंदाज सुनील येत आहेत फलंदाजी मार्क वरती. विकेट. बॅक टू बॅक 2 विकेट इकडे मात्र काकांना मिळत आहेत, आणि आता हॅट्रिक चान्स आहे त्यांच्यासाठी.
इकडे पहिले तर सुंदर फटका विकाजी काकांकडनं. विकेट येते. विकेट नंबर 3 काकांच्या ओव्हर मधली. यानंतर आपल्याला सेमीफायनल नंबर 2 पाहायला मिळणार आहे. सेमीफायनलमध्ये दाखल झालेला संघ ऑल स्टार आणि या चालू सामन्यामधील जिंकणारा संघ सेमीफायनल 2चा सामना खेळेल. ऑल स्टार संघ आपण तयार राहायचं आहे पुढची मॅच खेळण्यासाठी. ऑल स्टार संघाकडे आता एक बॉलिंग ऑप्शन देखील निर्माण झाला आहे. दोन बॉल बाकी. शेवटचा बॉल बाकी आहे आता. शेवटच्या बॉलवर तिकडे मात्र षटकार नाही आहे. आणि अशा प्रकारे SOA संघ सामना जिंकतात.